हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माधवी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आलेले आहे आज मंदिरामध्ये, कारण आज महाशिवरात्री आहे आणि त्यामुळे मी आलेले आहे मंदिरामध्ये। चला जाऊया आपण मंदिरामध्ये। असा कार्यक्रम चालला इथं। हे आहे मंदिर। तर छानच दर्शन झालेलं आहे आणि आम्ही साईडला बसलेलो आहे। पाहू शकता थोड्या वेळ मंदिरात बसणार आहे। शांत असं छान वाटतं। आणि मी आज आंघोळी पण आणली होती महादेवाच्या पिंडीवरती घालावी, त्यासाठी ती पण आणखी घातलेली आहे। तुम्ही पाहू छान कार्यक्रम चालला आहे, तुम्हाला दाखवते। आणि इकडे पण छान अशा पंत्या लावलेल्या, पण भिजल्यात त्या आता। खूप छान मस्त वाटतंय आतमध्ये पण। महादेवाची गाणी चालू आहेत। तर दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे आता घरी चालत चालत। अडकवली का बाळा? चाललेलो आहे घरी आता। खूप छान वाटलं दर्शन, मस्त झालं ना हो दर्शन। त्यांनी प्रसाद खायला लागलात, प्रसाद भेटलेला। चला घरी जाऊया आता, भेटूया घरी गेल्यावरती। बाळा सावकाश रे, अंधार आहे इकडं। छान दर्शन झालं, जास्त गर्दी वगैरे नव्हती, कारण आम्ही येतानाच लेट आलो होतो। म्हटलं थोडी गर्दी कमी झाल्यावरतीच जावं, म्हणून गर्दी कमी झाल्यावरतीच आलो होतो। त्यामुळे दर्शन पण छान भेटलं आम्हाला, छान दर्शन झालं। चला भेटूया घरी गेल्यावर। चला निघालो आहे आता घरी। त्यांनी गाडी चालवतात, पोरं पण पाठीमागं बसलेत, कारण सोसायटीमधली पण मुलं होती आमच्यासोबत। त्यामुळं आम्ही टेम्पोच घेऊन आलो, टू व्हीलरवरती नाही आलो, कारण टू व्हीलरवरती मुलं पण होती त्यामुळे जागा झाली नसती। मग यांनी म्हणले चला टेम्पोतच जाऊया, सगळीच जाऊया। आणि आमची शेट बघा कशी गाडी चालवतात। आमच्या साहेबांचा पण उपवास आहे आज, मुलांनी पण उपवास धरलाय, सगळ्यांनीच उपवास केलेला आहे। छान दर्शन पण झालेलं आहे। आता घरी जाऊन मस्त खिचडी अशी बनवायची आणि खायची। एक तर मोठा मुलगा तर सायकलीवरतीच चाललाय, त्याला म्हटलं गाडीमध्ये, तर तो नाही आला गाडीमध्ये। बघा कशी गाडी चाललाय, कसं हे बॉटल टाकली माझ्या अंगावरती, गेला पाठीमागं। हळू ये बाळा, लय ओ स्मार्टपणा करतोय। कानातलं काढ, बॉटल टाकली माझ्या अंगावरती, हे बघा गाईज। आणि चालला आहे तो सायकलीवरती, बाकीची मुलं बसलेली आहेत पाठीमागं। चला भेटूया आता घरी गेल्यावरती।
तर आलेलो आहे आम्ही आता घरी. आणि ते 1K सबस्क्रायबर अजून काय काढलं नाही. घरी आलो आहे आता आम्ही आणि बनवणार आहे आई आता मी खिचडी, कारण उपवास आहे घरामध्ये सगळ्यांचा, त्यामुळे खिचडी बनवायची आहे. खिचडी बनवणार आणि खाणार. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.